तर हॅलो गाईज, तर आम्ही आलो रानामध्ये. तर ऋषी भैयाच्या रानामध्ये आलेलो आहेत. तर ऋषी भैया म्हणते की सगळ्यात रिझल्ट हरभऱ्याचा असतो का, की हरभऱ्यामध्ये आंबा असती आणि आंबीनं आपलं अंग चिरतं. रे तर हरभऱ्यामध्ये शक्यतो साप नसतंय म्हणते. तुमचं काय म्हणणं आहे ती मला कमेंट मध्ये सांगा. हरभऱ्यामध्ये उसामध्ये साप नसतंय म्हणजे का म्हणून नसतंय साप, तर ह्यांना विचारू आपण जाऊ. तर ऋषी सर, तुम्ही सांगताल का 200 साप का म्हणून नसतंय? तू सांग, मग माझ्यापेक्षा तुम्हाला अनुभव आहे. यस यस, ती तर आहेच हो. तर माझं काय म्हणणं आहे, साप का म्हणून नसतंय, तर सापाचं अंग असतंय मऊ, म्हणून साप कुठं बी जातंय आणि दिसून येतंय गहू, आणि अंग असतंय मऊ. तर सापाला असते कातीन, नागमणी. तर नागमणी असते, तर नागमणीचं नाव असतंय नागमणीच. तर माझं असं म्हणणं आहे. तुझं म्हणणं बरं, तुम्ही बोलू शकता का? बरं, बोला. नाही तर तुमचं मत मानू शकता तुम्ही, मी माझं मत म्हणा. तर सापाला पाचट असते, आपली ह्याची पाचट असते, या सापाला पाचट असती, सापाला पाचट असती, सापाला पाचट असती म्हणतोय. साप उसाला पाचट असती हो, सापाला नसती उसाला. तर कमेंट मध्ये सांगा, उसाला असती का सापाला असती. तर माझे 2 शब्द चुकले तर तुम्हाला तरी सांगायचा प्रयत्न करतो मी. तर माझं असं म्हणणं आहे, तर उसाला पाचट असती. उसाला पाचट असल्यामुळे सरपटणारा प्राणी असतो. बस खाली पडलेली पाचट असते, चिरते अंग. चिरला अंग केला मग अतिशय मुंग्या लागतात. मुंग्या लागतात. तर मुंग्या लागताना विषय असा होतोय की मुंग्याला खाऊन टाकून मरून जाते साप. जय हिंद, जय महाराज. व्हिडिओ उद्या सांगतो. आमची मायदीप करी चार्जिंग संपली तर देईन. तुम्हाला काय वाटतंय? जय हिंद, जय महाराज.